हनुमान जयंती. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. रामरक्षेमधील या श्लोकाने श्री हनुमंतांचे ध्यान केले जाते. मनाप्रमाणे अथवा वायूप्रमाणे ज्याचा वेग आहे, ज्याने आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवून ती जिंकली आहे, असा जितेंद्रिय, बुद्धिमत्तेमध्ये जो श्रेष्ठतम आहे असा वायुपुत्र आणि वानर दलांचा प्रमुख अशा रामदूत हनुमानाला मी शरण जातो. हनुमंताची गती वायूप्रमाणे आहे. त्यांच्या अंगी जाज्वल्य भक्ती आहे. त्याने आपल्या मनामध्ये असलेले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादी असुरावरही विजय प्राप्त केला आहे. सीतेच्या शोधासाठी तो लंकेत गेला. त्यावेळी अनेक सुंदर स्त्रियांना त्याने पाहिले होते, पण त्याचे मन विचलित झाले नाही. भगवान श्रीरामासारखा खजिना ज्याला प्राप्त झालेला आहे, त्याला आणखी संसारी सुख संपत्तीचा लोभ कोठून असणार? स्वतः जे काही केले आहे ते श्रीरामाच्या शक्तीमुळेच घडलेले आहे, अशी अंतःकरणापासूनची भावना जेथे असेल तेथे मद व अभिमान कोठून संभवेल? श्री हनुमंतांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विचार केला तर असे दिसून येते की मारुती हा रुद्राचा अवतार, अत्यंत तेजस्वी, गतिमान, चपळ, आदर्श गुणवत्तेत अग्रगण्य तसेच बलशाली आणि सामर्थ्यवान होते. त्याचे बल आणि धैर्य वर्णनातील आहे. बुद्धिमत्तां वरिष्ठम म्हणजेच बुद्धीमध्ये श्रेष्ठ, आचार शक्तिमान, ब्रह्मचर्य पालक, आत्मबल असणारा, आदर्श स्वामी भक्त हे खास वैशिष्ट्य. स्वार्थ त्यागाचे मूर्त स्वरूप ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती. शरीरबळ असून सुद्धा हनुमान विनयशील होते. हनुमान मनोबल आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. हनुमानाचा जन्म गौतम कन्या अंजनी व सुमरी राज केसरी यांच्या पोटी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी झाला. म्हणून या दिवशी सुंठवडा वाटून ठिकठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. हनुमानाचा जन्मकाळ सूर्योदयाच्या वेळचा असल्याने त्याला पूर्वेकडून वर येणारे लालबुंद सूर्यबिंब दिसले. ते एक सुंदर फळ आहे असे समजून ते गिळंकृत करण्यासाठी विनाविलंब त्याकडे झेप घेतली, अशी कथा आहे. पवन म्हणजे वायू व त्याचा मुलगा म्हणून त्याला पवनपुत्र म्हणतात. श्री रामदास स्वामींनी 11 ठिकाणी मारुती मंदिराची स्थापना केली. यामागे शक्तीची उपासना हेच कारण आहे. श्री मारुतीमध्ये असलेले प्रचंड बल, शक्ती तरुणांत ही वृद्धी होऊन त्याचा राष्ट्राच्या उभारणीस उपयोग व्हावा हा त्याच्या पाठीमागचा उदात्त हेतू होता. श्री हनुमान हा श्रीरामांचा दास असूनही सर्वश्रेष्ठ आहे. एक आदर्श म्हणूनही वंदनीय आणि पूजनीय आहे. तो पराक्रमी तसेच दृढ साहसी वीर आहे. त्याच्या ठायी प्रखर दूरदृष्टी आणि निर्भयताही आहे. मारुती, हनुमान, बलभीम, बजरंग, रामदूत आणि रामभक्त इत्यादी नावांवर त्याचे यथार्थ स्वरूप दृष्टीपुढे आपोआप येते. 6 चिरंजीवांपैकी एक असणारा मारुतीची चैतन्य आणि मंगलदायी स्मृती भीमरूपीच्या निमित्ताने सदैव घडत असते. रामायण घडविण्यामध्ये तसेच श्री प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये श्री हनुमंताचे कार्य भव्य आणि दिव्य असे आहे. त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या चरणी अढळ स्थान प्राप्त करून घेतले. प्रभू रामचंद्र म्हणाले, हनुमंतामुळेच रामायण घडले. रामायणातील त्याच्या लीला आणि मनोरंजक कथा सर्वांना परिचित आहेत. सुग्रीव आणि रामप्रभू यांची मैत्री घडवून आणण्यात हनुमंतांनी शिष्टाई केली. लंकेला जाऊन सीतामाईचा शोध घेतला. लंका दहन करून रावणाच्या साम्राज्याला हादरा दिला. वानर सैन्याचे नेतृत्व केले. सेतू बांधून समुद्रापार करून युद्धामध्ये रामचंद्रांना सहाय केले. श्री लक्ष्मणासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. अशा विविध रोमहर्षक प्रसंगांनी श्री हनुमंतांचे जीवन परिपूर्ण भरलेले आहे. रामराज्याभिषेकाच्या वेळी भव्य दिव्य सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी हनुमानाचा प्रत्येक ठिकाणी गडबड गोंधळ आणि प्रत्येक ठिकाणी उपस्थिती अनेकांना नडू लागली. याची लक्ष्मणासह सर्वांनी आपली तक्रार प्रभू श्रीरामांपुढे विशद केली. मात्र श्रीराम यावर किंचितही अपेक्षा न घेता गालातल्या गालात फक्त हसत होते. प्रत्येकाने प्रमुख कामे त्या त्या परीने केली, पण हनुमानाच्या वाटेला अगदी किरकोळ काम मिळाले. त्यातही ते धन्य होते. दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्रांना स्नान संध्या विधी होती.
चंदनाची उटी, गरम पाणी, कपडे इत्यादींसह दासी रामाच्या शयनगृहात आल्या. पाहतो तो काय, सर्वांआधी हनुमान तेथे सेवेला हजर होता. श्रीरामाच्या सेवेत मग्न होता. आपली तहान भूक विसरून तल्लीन झाला होता. या संबंधीचा इतिवृत्तांत श्रीरामाला कळल्यानंतर प्रभू राम म्हणाले, खऱ्या भक्तीतील सेवाभाव लहान मोठेपणावर अवलंबून नाही. दास्यभक्तीत हनुमानच श्रेष्ठ आहे. तोच माझा खरा भक्त आहे. त्याची स्वामीनिष्ठा निष्कलंक आहे. स्वामींसाठी जीवावर उदार होणारा हनुमान एकच आहे. यात कसला स्वार्थ नाही व कुठला हेतू नाही. स्वतःची छाती फाडून आपल्या स्वामीला सुरक्षितेसाठी छातीत लपविणारा हनुमान हेच एक सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे. सर्वांना हनुमानाची महती कळली. हनुमान आणि श्रीरामांची हीच दास्यभक्ती पुढे संत रामदासांनी त्यांच्या दासबोध आणि मनाचे श्लोक द्वारे लोकांपर्यंत पोहोचविली. हनुमान हे चिरंजीव असल्याने त्यांना श्रीकृष्ण भक्तीचाही योग मिळाला. धर्म, भीम, अर्जुन, नकुल व सहदेव या 5 पांडवांची पत्नी द्रौपदी होय. महर्षी व्यासांनी प्रत्येक पांडवाला द्रौपदी पत्नी म्हणून उपभोगायला वर्षातून 2 महिने 12 दिवस वाटून दिले होते. इतरांना त्यावेळी हक्क राहणार नाही. चुकून जर असे घडल्यास त्याचे प्रायश्चित्त म्हणून तीर्थाटन करावे असा हुकूम फरमावला. तसे पांडवांनी अभिवचन दिले. एकदा धर्मराज आणि द्रौपदी आपल्या शयनकक्षेत असताना अर्जुन धनुष्यबाण आणण्यासाठी आत गेला. त्याच्याकडून त्या नियमाचे उल्लंघन झाले म्हणून नंतर आपले प्रायश्चित्त भोगण्यास अर्जुन काशी, प्रयाग, गया, पुरी, अयोध्या असे तीर्थाटन करीत दक्षिण समुद्रतीरी येऊन रामाचा सेतू पाहू लागला. जवळच वृद्ध मारुती होय. त्या वृद्ध मारुती जवळ जाऊन अर्जुन म्हणाला, महाराज, राम एवढा धनुर्धारी, मग त्याने दगडाचा सेतू का बांधला? मी क्षणात लंकेपर्यंत बाणाचा सेतू बांधला असता. अर्जुनाचे हे गर्वाचे बोल ऐकून संतप्त हनुमान म्हणाला, लंकेपर्यंतच काय, श्रीरामाने स्वर्गापर्यंत सेतू बांधला असता. श्रीरामाकडे प्रचंड ताकदीची अनेक वानरे होती. त्यांची प्रत्येकाची ताकद किती आहे हे तुला ठाऊक नाही. बाणांचा सेतू बांधला असता तर तो चक्काचूर झाला असता. तो दगडांचा बांधला आहे म्हणून भक्कम आहे. त्यावर अर्जुन म्हणाला, माझा बाणांचा सेतू तसा नाही. वज्रासमान तो अभेद आहे, मोडणार नाही. मग बांधून दाखव, त्यावर मी उडी मारेन. तो मोडला तर पैज काय? जर सेतू तू मोडून दाखविलास तर मी अग्नीमध्ये प्राण अर्पण करेन. त्यावर हनुमान म्हणाला, मला तर मरणच नाही. तेव्हा मी हरलो तर तुझ्या रथाच्या ध्वजावर बसून तुला सहाय्य करेन. अशी दोघांत पैज लागली. अर्जुनाने धनुष्य चढवून त्यावर बाण लावून बीजमंत्र जपत बाणामागे बाण सोडत लंकेपर्यंत बाणांचा वज्र सेतू तयार केला. मारुतीने उंच उडी मारून सेतूवर पाय ठेवताच सेतू काडकन मोडला. 10 दिशांना बाण विखुरले गेले. मारुतीची ही विजयी मुद्रा पाहून अर्जुन अग्निप्रवेशाला सिद्ध झाला. त्याने आधी श्रीकृष्णाचा धावा केला. तो धावा श्रीकृष्णाच्या कानावर पडताच अर्जुन संकटात असल्याची श्रीकृष्णाला जाणीव झाली. एक वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन ते घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेची माहिती याला साक्ष कोण असे दोघांनाही विचारले असता कोणी नाही असे दोघांकडूनही उत्तर मिळाले. तेव्हा वृद्ध ब्राह्मण त्यांना म्हणाला, माझ्यासमोर आता पुन्हा पैज लावा. आता मी साक्षीला आहे. पुन्हा दोघात पैज ठरली. अर्जुनाने बाणाचा सेतू बांधला. श्रीकृष्णाने मारुतीच्या नकळत त्या पुलाखाली सुदर्शन चक्र ठेवले आणि मारुतीस उडी मारण्यास प्रवृत्त केले. तेव्हा मारुतीने पुन्हा त्याच जोमाने उडी मारली, पण सेतू काही मोडला नाही. श्रीकृष्णाने आपले रूप प्रकट केले. रूप प्रकट करताच मारुती सद्गद होऊन श्रीकृष्णापुढे हात जोडून उभा राहिला. श्रीकृष्ण हा रामाचा अवतार आहे. तेव्हा श्रीकृष्णाने मारुतीला आज्ञा करून पैज हरल्याची शिक्षा म्हणून अर्जुनाच्या ध्वजदंडी बसण्यास सांगितले. दोघांनाही दुष्टांचे निर्दालन करण्यास सांगितले. महाभारतात श्रीकृष्ण रथात बसून अर्जुनाला गीता सांगत आहे. त्या रथाच्या ध्वजावर कपीचे म्हणजेच मारुतीचे चित्र असते. हे अनेकांनी पाहिले आहे. ते केवळ मारुतीचे चित्र नसून प्रत्यक्ष मारुतीच त्यावर विराजमान आहे. पुढे कौरव पांडव यांच्यातील कुरुक्षेत्रातील युद्धात कौरवांचा पाडाव झाल्यावर अर्जुनाला भलताच गर्व चढतो. तेव्हा त्याच्या गर्वाचे हरण करण्यासाठी अर्जुनास फक्त आपल्या रथावरील
कपिध्वज काढावयास लावतो आणि अर्जुनाला रथातून उतरायला लावून मग स्वतः उतरतो, तेव्हा त्याच क्षणी त्या रथाचा पूर्ण चक्काचूर होऊन रथ भस्म होतो. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनास सांगतो, तुझ्या रथावरील ध्वजदंडावर कपिध्वज होता म्हणून तू सर्वश्रेष्ठ ठरलास. तुझ्या श्रेष्ठतेच्या पाठीमागे मारुतीचे श्रेय कितीतरी पटीने सर्वश्रेष्ठ आहे. तेव्हा अर्जुन मारुतीकडे क्षमायाचना करतो. असा हा मारुती राया बलशाली हनुमान सेवेतही श्रेष्ठ आहे, पराक्रमातही ज्येष्ठ आहे. सीता संशोधनाचे कार्य देखील रामाने जेवढ्या विश्वासाने त्याच्यावर सोपवले होते तेवढ्याच विश्वासाने त्याने ते कार्य पारही पाडले. सुंदरकांड हनुमंताच्या लीलांनीच भरलेले आहे. हनुमंताजवळ स्वतंत्र बुद्धी आणि प्रज्ञाशक्ती होती. अशोक वाटिकेत आत्महत्येसाठी प्रवृत्त झालेल्या सीतेला प्रभू रामचंद्रांचा समाचार सांगण्यापूर्वी त्याने झाडामागे उभे राहून इक्ष्वाकू कुळाचे वर्णन सुरू केले. हनुमंतांनी मासिक भूमिका तयार करून सीतेच्या हृदयात विश्वास निर्माण केला. त्यानंतर रामदूत म्हणून स्वतःचा परिचय करून दिला. लंकादहन ही काही हनुमंताची माकडचेष्टा नव्हती, तर राजकारण विशारदाचे पूर्ण विचार करून केलेले कृत्य होते. लंकादहनामध्ये पूर्ण राजनीती आहे. त्याच्याद्वारे त्याने लंकेतील राक्षस प्रजेचा आत्मप्रत्यय खलास केला. लंकादहन करून हनुमंताने युद्धाचे अर्धे काम पुरे केले आहे. हनुमान रामाचा पूर्ण भक्त आहे. त्याचा दास्य भावही सर्वश्रेष्ठ होता. राम हनुमंताला विचारतात, तुला काय पाहिजे? त्यावेळी माझी तुमच्यावरील प्रेम भक्ती कमी न व्हावी आणि रामाशिवाय दुसरा भाव निर्माण न व्हावा एवढेच पाहिजे, असे उत्तर त्याने दिले होते. जोपर्यंत रामकथा आहे तोपर्यंत हनुमान अमरच राहील. आज लोकजागृती करून समाजाला सशक्त व बलवान करण्यासाठी शक्तिरूपी मारुतीरायांचा आदर्श जनमानसांसमोर ठेवून त्यांच्या आदर्शाची शिकवण देऊन समाज जागृत करता येईल, अशी श्री समर्थ रामदासांची धारणा होती. हा विश्वास मनाशी बाळगून निद्रिस्त समाजात जागृती निर्माण करून तसेच संघटित शक्ती निर्माण करण्यासाठी रामदास स्वामी यांनी मारुतीच्या उपासनेची प्रेरणा समाजात उत्पन्न करण्याचे कार्य केले. विध्वंसक अथवा असुरी शक्तीविरुद्ध सामना करणारा मारुतीचा आदर्श लक्षात घेतल्यास मने सशक्त होतील. त्यासाठी दांभी कर्मकांडाची आवश्यकता नाही. शक्तिमुक्ती जेथे टाही तेथे श्रीमंती धावती. ही श्रीमंती प्राप्त होण्यासाठी मारुतीची उपासना करायची. हनुमानासारखी जाज्वल्य भक्ती करून मन देहाची शक्तिबल वाढवा हीच हनुमान जयंतीचा उद्देश आहे.